नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील पोएम घेणार आहोत। या पोएमचं शीर्षक आहे देअर इज अनदर स्काय। पोएमची पोएटेस आहे एमिली डिकिन्सन। तर ही पोएम स्टार्ट करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर एमिली डिकिन्सन 1830 to 1886 is an American poet of the 19th century. She lived a lonely life. Most of her poems are motivational and philosophical. They are unique to her era and are characterized by simple and short lines. She often uses slant, rhymes and unconventional capitalization and punctuation. Her poems are plasm and hymns of life in all its shades. There is Another Sky is an inspirational poem with a message of never ceding. It is a Petrarchan sonnet. आता ही पोएम एक पिट्रार्कन सॉनेट आहे। आता पिट्रार्कन सॉनेट म्हणजे काय, तर सॉनेट म्हणजे सुनीत, सॉनेट म्हणजे काय, सुनीत। तर ही पिट्रार्कन सॉनेट ही 14 ओळींची 14 चरणांच्या काव्य प्रकारात मोडते। यात पहिले कडवे 8 ओळींचे आणि शेवटचे कडवे 6 ओळींचे असते। तर हे सुद्धा एक पेट्रार्कन सॉनेट आहे विथ ॲन ऑक्टेव अँड सिस्टेट। तर पहिले कडवे जे 8 ओळींचे असते त्याला काय म्हणतात, ऑक्टेव, आणि जे बाकीचे ज्या 6 ओळी असतात त्याला म्हणतात सिस्टेट। पहिले कडवे 8 ओळींचे आणि त्याला म्हणतात ऑक्टेव, आणि 6 ओळींची ज्या उरलेल्या 6 ओळी आहेत त्याला म्हणतात सिस्टेट। द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर। आता ही पोएट आपल्या भावाशी पत्राच्या माध्यमातून बोलत आहे। शी encourages her brother not to get depressed and under any circumstances and pleads to him to return home. ती तिच्या भावाला इन्करेज करण्याचा प्रयत्न करते, जो कशात गेलेला आहे, डिप्रेसमध्ये गेलेला आहे, आणि घरी वापस येण्याचा त्याला घरी वापस आणण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ती आपल्या भावाला ही इमिली डिकिन्सन या कवितेतून कवयित्री इमिली डिकिन्सन आपल्या भावाला दिलासा देऊ पाहतात की जीवनात कितीही अंधकारमय काळ आला असला तरी त्याला आशेचा किरण नक्की गवसेल। म्हणूनच ती सांगते की लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस, वन कॅन टॅकल द चॅलेंजेस with a positive attitude. The poem ends an optimistic note. Optimistic म्हणजे आशावादी नोट दिलेली आहे या पोएममध्ये। The brighter garden stands for choice that life offers to all. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही संकट येतात त्या संकटाला जर सामोरं गेलं तर प्रत्येकाला आशेचा किरण नक्की गवसेल आणि तुलासुद्धा गवसेल, अशी इमिली डिकिन्सन आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे या पोएमच्या माध्यमातून। तर आता सांगितलं मी की ही देअर इज अनदर स्काय ही जी पोएम आहे ही एक कविता आहे। या कवितेमध्ये ही कविता सुनीत म्हणजे सॉनेट या काव्यप्रकारात मोडते। हे एक पिट्रार्कन सॉनेट आहे। आता सुनीत हे कसं असते की या 14 चरणांच्या काव्यप्रकारात मोडत असते ही। तर पहिले कडवे 8 ओळींचे त्याला म्हणतात ऑक्टेव, आणि शेवटचे कडवे 6 ओळींचे त्याला म्हणतात सिस्टेट। आणि या कवितेतून कवयित्री इमिली डिकिन्सन आपल्या भावाला दिलासा देण्याचा काय करत आहे, प्रयत्न करीत आहे। तर देअर इज अनदर स्काय, तर दुसरे आकाश। देअर इज अनदर स्काय म्हणजे काय, दुसरे आकाश। देअर इज अनदर स्काय ever serene and fair, and there is another sunshine though it be darkness there.
नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट आइन्स्टाईन. आता बघा की पहिल्या 2 ओळींमध्ये ती म्हणते की देअर इज अनदर स्काय. देअर म्हणजे तिथले आणि इथले या 2 विरुद्धार्थी शब्दातून कवयित्री आपल्या भावाचे आइन्स्टाईनचे जग कसे आहे निराशावादी आणि तिचे जग आशावादी कसे आहे यातील फरकाचे ती वर्णन करते. तर पहिल्या कडव्यात कवयित्री आश्वासक शब्दात त्याला सांगते की देअर इज अनदर स्काय एव्हर सिरेन अँड फेअर. देअर इज अनदर स्काय एव्हर सिरेन अँड फेअर. तर पहिल्या कडव्यात कवयित्री आश्वासक शब्दात असं सांगते की सध्या जरी तिथले देअर म्हणजे तिथले तिथले म्हणजे तुझे जीवनरूपी अरण्य वैरान उदास आणि मूक झालेले असले. देअर इज अनदर स्काय म्हणजे तुझे तिथले जे आकाश आहे ते तुझे जे सध्या जरी तिथले तुझे जे जीवनरूपी अरण्य आहे तरी काय दिसत असले एव्हर सिरेन अँड फेअर. कसं दिसत असलं उदास आणि वैराण दिसत असलं तरी अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. तरी अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. देअर इज अनदर सनशाईन इट बी डार्कनेस देअर. तुझ्या तिथल्या आकाशात म्हणजे तुझ्या जीवनरूपी जे अरण्य आहे तुझं जीवनरूपी जे वन आहे त्यामध्ये ते तुझं जीवनरूपी वन उदास आणि मूक झालेलं असलं तरी इथलं जीवनरूपी वन कसं आहे हिरवगार आहे. तुझ्या आकाशात अँड देअर इज अनदर सनशाईन तुझ्या आकाशात आज अंधकार भरून असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलेला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलेला आहे. अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. बघा देअर इज अनदर स्काय एव्हर सिरेन अँड फेअर. जरी तुझं तिथलं आकाश कसं असलं पीसफुल सिरेन म्हणजे काय पीसफुल शांत वैरान असलं तरी अँड देअर इज अनदर सनशाईन तरी माझ्या जीवनामध्ये काय आहे सूर्यप्रकाश आहे. दो इट बी डार्कनेस देअर तुझं जीवनरूपी आकाश काय आहे अंधकाराने भरून राहिलेलं असलं तरी नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट तरी या जंगलाचा तू फेडेड फॉरेस्ट म्हणजे ज्या फॉरेस्टमधल्या झाडांची पानं पूर्ण काय झालेली आहे गळून पडलेली आहे. फेडेड म्हणजे गळून पडणे. ज्या झाडांची तुझ्या जीवनरूपी जंगलातली पानं गळून पडलेली असली तरी त्याचा तू विचार करू नको. आइन्स्टाईन म्हणजे तिच्या भावाचं नाव आहे की आइन्स्टाईन तुझ्या जीवनरूपी वनातली पानं जरी पूर्णतः गळून पडलेली असली तरी तू त्याचा विचार करू नको. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट या गळून पडलेल्या वनाचा तू विचार करीत बसू नको. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स आणि ही जी सायलेंट फील्ड्स आहे हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आणि तुझ्या त्या सायलेंट फील्ड्सचा म्हणजे तुझ्या त्या मूक उदास फील्ड्सचा जमिनीचा त्या वनाचा तू विचार करीत बसू नको. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. कारण हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट इथे माझं हे जीवनरूपी छोटंसं जंगल आहे छोटंसं वन आहे. हुज लीफ इज एव्हर ग्रीन ज्याची पानं अजूनही काय आहे हिरवीगार आहे. ज्याची पानं काय आहे हिरवीगार आहे. माझ्या या जीवनरूपी जंगलातली माझ्या या जीवनरूपी वनातली पानं अजूनही काय आहे हिरवीगार आहे. बघा पुन्हा एकदा सांगते की देअर इज अनदर स्काय एव्हर सिरेन अँड फेअर. तुझं तिथलं आकाश कसं आहे शांत आणि पीसफुल आहे. अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. तुझ्या जीवनरूपी जंगलामध्ये अंधकार भरून असला तरी माझ्या या जीवनरूपी जंगलात काय आहे सूर्यप्रकाश आहे. तुझ्या जीवनरूपी जंगलामध्ये
काय हे अंधकार भरून असला तरी नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट, तरी या पानं गळलेल्या म्हणजे पूर्णतः पानं गळलेल्या या जंगलाचा तू विचार करू नको आइन्स्टाईन. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स, या सायलेंट फील्ड्सचा काय करू नको, तू विचार करू नको. कारण हिअर इज लिटिल फॉरेस्ट, कारण इकडे माझं हे छोटंसं जंगल आहे ज्याची पानं अजूनही काय आहे, हिरवीगार आहे. माझ्या या छोट्याशा जीवनरूपी जंगलातली पानं अजूनही काय आहेत, हिरवीगार आहे. म्हणून तू तुझ्या त्या अंधकारमय जीवनाचा विचार करीत बसू नको, तर इकडे ये. असंच कवयित्री इमिली डिकिन्सन आपल्या भावाला आइन्स्टाईनला सांगण्याचा या 8 ओळींमधून प्रयत्न करीत आहे. त्यानंतर की सध्या तुझे तिथले जीवनरूपी अरण्य वैरान मुक उदास झालेले असले तरी इथले जीवनरूपी वन अजूनही काय आहे, हिरवेगार आहे. तुझ्या आकाशात आज अंधकार भरून राहिला असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात तुझ्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश पसरलेला आहे. असंच कवयित्री इमिली डिकिन्सनला आपल्या आइन्स्टाईन या भावाला सांगायचं आहे. त्यानंतर हिअर इज ब्रायटर गार्डन वेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन. दुसऱ्या कडव्यामध्ये इमिली डिकिन्सन सांगते की इथला जीवनरूपी बगीचा आनंदाने उजळून निघालेला आहे. हिअर इज ब्रायटर गार्डन, माझा हा जीवनरूपी बगीचा आनंदाने उजळून निघालेला आहे. हिअर इज ब्रायटर गार्डन, इथला जीवनरूपी बगीचा आनंदाने ब्रायटर म्हणजे आनंदाने उजळून निघालेला आहे. वेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन, आणि वेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन, आणि हिमवर्षवाने इथल्या हिरवाईला गोठवून टाकलेले नाही. फ्रस्ट म्हणजे काय, व्हेन टेम्परेचर इज बिलो 0 डिग्री सेल्सिअस अ थिन लेयर ऑफ आईस फॉर्म्स ऑन द ग्राउंड अँड अदर सरफेस. म्हणजे फ्रस्ट म्हणजे काय, धुकं, बर्फाळ, हिमवर्षा. वेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन, आणि हिमवर्षावाने इथल्या हिरवाईला गोठून टाकलेले नाही, कारण इथली हिरवाई पूर्णतः स्वच्छ आणि सुंदर आहे. इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स, इथे काय आहे, अनफेडिंग फ्लॉवर्स आहे. अनफेडिंग म्हणजे काय, ब्राईट अँड कलरफुल. इथे सुंदर सुंदर या जीवनरूपी बगीच्यामध्ये सुंदर माझ्या या जीवनरूपी बगीच्यामध्ये सुंदर सुंदर फुलं आहे, कलरफुल फुलं आहे. आय हिअर द ब्राईड बी हम, आणि या फुलांवर, या टवटवीत असलेल्या फुलांवर आय हिअर द ब्राईड बी हम, इथे टवटवीत फुलांवर मधमाशा गुणगुणत आहे, रुंजी घालत आहे. हम म्हणजे काय, हमिंग करणे. मधमाशा काय करतात, गुणगुणतात, रुंजी घालतात. तर त्या सुंदर अशा फुलांवर, कलरफुल फुलांवर, ब्राईट फुलांवर आणि टवटवीत अशा फुलांवर मधमाशा काय करत आहे, गुंजर करत आहे. मधमाशा गुणगुणत आहे आणि त्याचा आवाज माझ्या कानावर पडतो आहे. मधमाशा इथे काय करत आहे, गुणगुणत आहे आणि त्याचा आवाज माझ्या कानांवर पडतो आहे. आणि म्हणून प्रिटी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम, म्हणून कवयित्री इथल्या तिच्या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या प्रिय भावाला बोलवत आहे. प्रिटी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम, हे माझ्या भावा तुझा जीवनरूपी बगीचा काय आहे, निराशेने भरून असला तरी माझा हा जीवनरूपी बगीचा आनंदाने, आशावादाने भरून आहे. आणि म्हणून तू या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तू ये. आणि ती तिच्या भावाला काय करत आहे, येण्यासाठी आर्जव करत आहे. प्रिटी म्हणजे काय, प्लीज, अँड अर्चैक वर्ड, प्लीज माझ्या भावा इन टू माय गार्डन कम, तू माझ्या या जीवनरूपी बगीच्यामध्ये ये, कारण इथे पूर्णतः आशावाद भरलेला आहे. तर पुन्हा बघा की हिअर इज ब्रायटर गार्डन वेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन, हे कसं आहे
की दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते की हिअर इज ब्रायटर गार्डन, इथला जीवनरूपी बगीचा आनंदाने उजाळून निघालेला आहे. आणि व्हेअर नॉट फ्रस्ट हॅज बीन, आणि हिमवर्षाने इथल्या हिरवाईला गोठवून टाकलेले नाही. इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स आय हिअर द ब्राईड बी हम. आणि इथे टवटवीत फुलांवर, अनफेडिंग म्हणजे काय, टवटवीत अशा फुलांवर मधमाशा रुंजी घालत आहे, गुणगुणत आहे आणि त्याचा आवाज माझ्या कानांवर पडतो आहे. प्रिटी माय ब्रदर, प्रिटी म्हणजे काय, आर्जव करणे, विनंती करणे. प्लीज माय ब्रदर इंटू माय गार्डन कम, तू माझ्या या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तू ये, असं कोण म्हणते, ही एमिली डिकिन्सन आपल्या आइन्स्टाईन या भावाला सांगत आहे किंवा बोलवत आहे आपल्या या आशावादी जीवनामध्ये. कदाचित हा भाऊ निराशाने ग्रासलेला असेल, त्याच्या मनावर तो डिप्रेशनमध्ये गेलेला असेल आणि त्याला मधून काढण्यासाठी ती आपल्या भावाला पत्ररूपाने ही कविता कवितेच्या माध्यमातून लिहित आहे की तू आपला निराशावाद सोडून माझ्या या आशावादी जीवनामध्ये ये, म्हणजे आपण दोघंही राहूया, असं ती आपल्या भावाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण हे जीवन पूर्णतः कशाने भरलेलं असते, संघर्षाने भरलेलं असते आणि जीवनामध्ये कधीही हार मानून चालत नाही, हेच तिला आपल्या भावाला सांगायचं आहे या कवितेच्या माध्यमातून. अशी ही सुंदर अशी ही कविता आहे एमिली डिकिन्सनची. तर यानंतरचे जे काही या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच दिलेलं आहे, तुम्हाला ही पोएम आवडली असेल असं मी समजते. या पोएममध्ये 3 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहे, हायपरबोल, ॲलिटरेशन अँड इन्व्हर्जन. तर हायपरबोल म्हणजे काय, अतिशयोक्ती. तर अनादर स्काय इज एन एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. त्यानंतर ॲलिटरेशन, फेरेडेड फॉरेस्ट, ॲलिटरेशन म्हणजे जेव्हा एखादा लेटर रिपीट होत असेल तर त्याला म्हणतात ॲलिटरेशन. जसं फेडेड फॉरेस्ट, रिपीट झालेलं आहे. त्यानंतर इन्व्हर्जन इज अ लिटररी टेक्निक इन व्हिच द नॉर्मल ऑर्डर ऑफ वर्ड्स इज रिव्हर्स in order to achieve a particular effect of emphasis or meter. Emily Dickinson described a place where not a first has been, which would read where a first has not been. She also invites her brother Einstein into my garden come, which would otherwise read as come into my garden. come into my garden असे 3 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहे. तर यानंतर जे काही ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत ती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. धन्यवाद.